वंचित बहुजन आघाड़ी के एडवोकेट राजेंद्र महाडोड़े इनके चुनाव के प्रचारार्थ जाहिर सभा का आयोजन किया गया। वंचित बहुजन आघाड़ी की एडवोकेट राजेंद्र महाडोड़े इनके चुनाव के प्रचारार्थ असदुद्दीन ओवैसी और प्रकाश आंबेडकर इनका आगमन हुआ। सभा की शुरुआत मान्यवरों के स्वागत सत्कार से हुई। इस सभा में असदुद्दीन ओवैसी और प्रकाश आंबेडकर ने जाहिर सभा को संबोधित किया। राज्य से सांसद में गए दलित सांसदों ने अपेक्षित काम नहीं किए। इसी मैदान पर 2014 में मोदी जी ने अच्छे दिन का उल्लेख किया था। अब वे शब्द का उच्चारण न करने की बात ओवैसी ने कही। आत्मसम्मान से जीने के लिए वंचित बहुजन आघाड़ी को समर्थन देने का आह्वान उन्होंने किया। सभा दौरान नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। आपको कुछ नहीं मिला, आपको अगर कोई चीज मिली तो जेल में आपको जगह मिली, आपको पुलिस के जुल्म का शिकार होना पड़ा, आपसे नाइंसाफी होती रही। वही हमारे दलित समाज के भाइयों को सोचना चाहिए कि आपके इतनी बड़ी तादाद में लोकसभा में एमपी बैठते हैं, मगर उन्होंने कभी लड़ा दलित समाज के लिए, क्योंकि हिंदुस्तान के संविधान में इस बात का जिक्र है, जिसको बाबा साहिब अम्बेडकर ने हिंदुस्तान का जो संविधान बनाया, जिसमें बाबा साहिब ने लिखा लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी, जस्टिस, इंसाफ, भाईचारा, मसावात, ये कहां चले गए? बाबा साहिब अम्बेडकर ने 70 साल पहले से ही कहा था कि हाँ, हिंदुस्तान के लोकसभा में दलित समाज के एमपी बैठते हैं। वो बोलते कब है? जब उनको अंगड़ाई आती है तो अपना मुंह खोलते हैं। आप अंदाजा लगाइए, हिंदुस्तान की लोकसभा में अगर एक प्रकाश अंबेडकर साहब के साथ एडवोकेट राजेंद्र चले जाएंगे, मैं आपको पूरी जिम्मेदारी के साथ कह रहा हूं, हिंदुस्तान की लोकसभा में, हिंदुस्तान की सियासत में, महाराष्ट्र की सियासत में एक जलजला पैदा हो जाएगा। क्योंकि आज आप क्या चाहते हैं हमारे मुल्क में? हमारे मुल्क में जो कमजोर तबकात हैं उनको इंसाफ मिले। आज आपके सामने बीजेपी का कैंडिडेट है, वजीर आजम, प्राइम मिनिस्टर, प्रधानमंत्री तो दिन रात विकास की बात करते हैं, और चंद्रपुर में जब आप अपने आंखों से देखते हैं तो कोई विकास यहां पर नहीं हुआ, किसी का विकास नहीं हुआ। और फिर बड़ी बड़ी बातें करने वाले प्रधानमंत्री कि मैंने ऐसा किया। 2014 में यही चंद्रपुर में जब नरेंद्र मोदी आए थे तो इसी मुकाम पर उन्होंने कहा था अच्छे दिन आएंगे। अब आप मोदी की जबान से नहीं सुनते कि अच्छे दिन आएंगे। बीजेपी ने वादा किया था कि नौकरियां दी जाएंगी, नौजवानों को 2 करोड़ नौकरियां, नौजवानों को नौकरी नहीं मिली। इसका जवाब कौन पूछेगा? और सबसे ज्यादा गरीब कौन है हिंदुस्तान में? सबसे ज्यादा गरीब हमारे मुल्क में वंचित बहुजन आघाड़ी के समाज है, दलित। त्याचं बांधकाम चालू झालं का? इथे कोळसा निघतो, कोळशातून राख निघते, ते राखेचं असणारं या ठिकाणी प्रदूषण होतं। हा कारखाना निघू शकतो, आपण लक्षात घ्या, पण काढण्याची हिंमत पाहिजे, करण्याची हिंमत पाहिजे। 10वी शिकलेला माणूस मंत्री आहेत। कालच्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये 14 तारखेला घडलेली घटना पुलवामामध्ये RDX असताना भरलेली गाडी एका लॉरी, एका ट्रान्सपोर्ट कॉन्वे झालेला असतो त्याला उडवलं। 40 पेक्षा जास्ती लोक त्या ठिकाणी गेली। हंसराज अहिर यांना असताना माझी विनंती आहे की तुम्हाला ही बातमी कधी मिळाली हे सांगा। इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ही बातमी 8/2/2019 ला दिली, कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडली। आजच्या कुठल्याही वर्तमानपत्राने ती
छापलेली नाही. लोकमतच्या असणाऱ्या एडिटरला, इतर असणाऱ्या एडिटरला मी असणारं सांगतोय, सत्ता परिवर्तन होत आहे, कोळशाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. ही जी दादागिरी चालली आहे, ही दादागिरी पहिल्यांदा बंद करा. ज्या बातम्या आहेत त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा. 8 तारखेला इंटेलिजन्स डिपार्टमेंट, काश्मीरच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने बातमी दिली की जेवढे कॉन्व्हॉय जाणार आहेत त्या कॉन्व्हॉयची असणारी जाणाऱ्या विभागामधनं तुम्ही तपासणी करा, कसून तपासणी करा. याचं कारण की अटॅक होण्याची शक्यता आहे. हंसराज आई, तुम्ही तो कागद वाचलात का? हा पहिल्यांदा सांगा. इंग्रजीमध्ये आहे. 8 तारखेला मिळाला होता, त्याच्यावरती तुमची कॅबिनेट झाली का? सिक्युरिटीची मीटिंग झाली का? न झाली तर का न झाली? आमच्या सारख्या लोकांमध्ये भावना आहे की बातमी आल्यानंतर इलेक्शनचा हा मुद्दा व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केला, आणि आता इलेक्शन कमिशन आम्हाला सांगते की तुम्ही पुलवामावरती बोलायचं नाही. अरे पण तुला अधिकार कोणी दिला? संविधानाने आम्हाला जे बोलायचं आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. इथे MIDC बंद आहे. नोट बदलण्याच्या अगोदर, नोटबंदीच्या अगोदर MIDC व्यवस्थित चालत होती. नोटबंदी नंतर मंदी आली आणि मंदी आल्यानंतर MIDC या ठिकाणी बंद झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. चंद्रपूर हा कोळशाचा आगर आहे असं म्हटलं जातं आणि 20 भाग केल्या जाते अशी परिस्थिती आहे. हे जेवढे आपण असणारं पॉवर हाऊस बघतोय, या पॉवर हाऊसला कोळसा चंद्रपूर मधून नाही पुरवला जातोय, बाहेरून पुरवला जातोय. आणि इथला असणारा कोळसा जो आहे तो बाहेर चाललाय. मग 20 भाग होणार की न होणार? आता ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल, राज्यकारभार चालवायचा असेल, त्याला जाणीव आहे अशा असणाऱ्या माणसाला सत्तेवरती बसवणं हे गरजेचं आहे. मोदींनी आपल्याच लेवलचा माणूस बसवला, याच्याबद्दल मोदीचं मी धन्यवाद मानतो. कारण मोदी सुद्धा 10वी नापास आहे. आणि या लढाईमध्ये आपल्याला जिंकण्यासाठी आपल्याला जे सेनापती पाहिजे ते भरभक्कम असे सेनापती या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला सर्व या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सर्व विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातला जो शेतकरी आहे तो या सत्तेमध्ये परेशान आहे. त्याला सातत्यानं चॉकलेट आणि गाजर दाखवायचं काम इथली प्रस्तावित व्यवस्था करत आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमची आमची लढाई हे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे. ही लढाई प्रस्ताविताच्या विरोधात विस्थापिताची लढाई आहे. ही स्वराज्यासाठीची लढाई आहे. इथल्या शेतकऱ्यांना सातत्यानं कर्जबाजारी ठेवण्याचं काम, इथल्या शेतकऱ्यांना सातत्यानं आर्थिक दुर्बल ठेवण्याचं काम इथल्या प्रस्तावित व्यवस्थेने केलं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने भरभक्कमपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक कोल माईन्स आहे, त्यातून निघालं जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेस्टेज चाललेलं आहे. ते पाणी कुठल्या प्रमाणामध्ये अडवलं जात नाही, ते पाण्याचा वापर कुठल्या प्रमाणे केला जात नाही. आणि म्हणून त्या पाण्याचा वापर करून इथला शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये करणारा, लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना त्यांना शेती ओलिताची करून देण्याचं काम, त्यांची जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम
वंचित बहुजन आघाडी करेल, कारण गेले देश स्वातंत्र्य झाला 70 वर्ष झाले. या 70 वर्षाच्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते. तितक्या शेतकऱ्याला सातत्याने त्रास दिला जात आहे, सातत्याने यातना दिला जात आहे. इथल्या शेतकऱ्याला जाणून बुजून त्रस्त केला जात आहे. तो जाणून बुजून जर त्रस्त झाला तर ते शेत्या विकतील आणि ते शेत्या अंबानीला, अदानीला, टाटाला देण्याचं षडयंत्र या सरकारचं लक्षात घ्या.